खरं म्हणजे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। खरं म्हणजे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींना भेटण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमचा दौरा सुरू केला। आपल्या सरकारने निर्णय केला की आमच्या राज्यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी आहे, जी आमची महिला शक्ती आहे, या महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो। महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं। आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम झालं। आज या ठिकाणी आमच्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींनी लखपती दीदींचा कार्यक्रम आखला, तर आमच्या गिरीश भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये 15 लाख आमच्या बचत गटाच्या महिला या लखपती दीदी झाल्या। त्यांच्या सन्मानाकरता मोदीजी 25 तारखेला या गावामध्ये येणार आहेत आणि कोट्यावधी महिलांना त्या ठिकाणी लखपती दीदी बनवायचा आमचा प्रयत्न आहे। महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख बचत गटाच्या माध्यमातून 65 लाख कुटुंबांना आपण जोडलंय। 15,000 कोटी रुपयाचं कर्ज आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे। रिव्हॉल्विंग फंड 30,000 रुपयाचा आपण केला आहे। आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदय, आपण अतिशय योग्य निर्णय घेतला, कारण आमच्या माता भगिनी अशा आहेत, आमच्या बचत गटाच्या महिला अशा आहेत, एकही पैसा कर्जाचा त्या बुडवत नाही, एकूण एक पैसा त्या परत करतात। 15,000 कोटी रुपये दिले, एक एक पैसा परत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं। आणि म्हणूनच आता तुम्हाला सक्षम करण्याकरता बाजारपेठ आणि व्यापार पेठ देखील आपलं सरकार देत आहे। आता बचत गट हे केवळ कागदावर असणार नाहीत, तर बचत गट हे महिलांना सक्षम करण्याचं काम करतील आणि त्याची सुरुवात देखील आज या ठिकाणी झाली आहे। हे सांगताना मला अतिशय चांगलं वाटतंय। या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला, तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं। कोणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेता का, कोणी म्हणालं तुम्ही महिलांना लाच देता का। अरे नालायकांनो, तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही। अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसतं। बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात, भरभरून करतात, आमच्या बहिणी तर अशा आहे, एक वेळ स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेवू घालतील। आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते। त्यामुळे हे 1,500 रुपयामध्ये बहिणींचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही। अरे 1,500 रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे, ते प्रेम आहे। अरे आम्ही तुमच्या प्रेमातून उतराई होऊ शकत नाही, पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातून आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। परवा एक नेते म्हणाले 1,500 रुपयामध्ये काय होतं। माझा त्यांना सवाल आहे, तुम्हाला संधी मिळाली होती, फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही। आता आम्ही 1,500 रुपये देतो, तुमच्या पोटात का दुखताय। भगिनींनो, या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल, ज्यांना तुम्हाला मिळणारे 1,500 रुपये पचत नाही आहे।